नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? लक्ष्मण बेंद्रे, लक्ष्मण बेंद्रे. कुठून आहात आपण? पेठ वडगाव. पेठ वडगाव. बरं. अच्छा, आपल्याकडून आपण अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी आपण घेतलं होतं. कशासाठी घेतलं होतं? शुगरसाठी घेतलं होतं. शुगरसाठी घेतलं होतं. किती वर्षापासून शुगर होती तुम्हाला? शुगर 2010 पासून मला होती. बरं, त्यापासून तुमच्या गोळ्या औषधं चालू गोळ्या होती. चालू होते मला. बरं. मग त्यावेळेला तुम्हाला काही काही प्रॉब्लेम होत होते? त्यावेळेला मला अंगात अशक्तपणा, कुठं कॉन्फिडन्स चालण्यासाठी थकवा यायचा, हां. पायात गोळीवर यायचे. बरं. आणि त्यानंतर मी ह्या गोळ्या माझ्या चालू होत्या. शुगर माझी जास्तीत जास्त 200च्या आतबाहेर असं कायम असणार. हां हां हां. परंतु हे औषध घेतल्यापासून माझी शुगर बऱ्यापैकी कमी आली. बरं. HbA1c माझा 10 होता, तो आता 5.3 वर आलाय. अरे वा वा, म्हणजे आणि- तुमचा HbA1c वाढत जाऊन तो 10 पर्यंत पोहोचला 10 होता. होत होता. मग हे आपलं चालू करून किती दिवस झाले तुम्हाला? 4 महिने मी घेतलं होतं औषध. 4 महिने घेतलं होतं. हां. मग त्यानंतर 4 महिन्यानंतर तुमचा HbA1c जो 10 होता तो आता 5 पर्यंत आलेला आहे. बरं, म्हणजे नॉर्मल रेंजवरती आलेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला शारीरिक त्रास काय जाणवत होता? शारीरिक त्रास म्हणजे अंगात थकवा, मी थकवा कुठेही जास्त. जायचं म्हणजे कॉन्फिडन्स नाही. मी इथपर्यंत जातो, चालतोय हां हां. आणि मी जाणार असं मला स्वतःला वाटायचं नाही. नाही नाही. किंवा गाडी बसायचं, मी गाडी प्रवास केला, परंतु आता मला गाडी प्रवास करायचं थोडस भीतीच वाटते. म्हणजे मला चक्र असं वाटतं, असा मला प्रकार होत होता. हां हां हां. तो थांबला बऱ्यापैकी. थांबलं. मग आपलं हे अँटॉक्स DNT जे काही घेतलं टीमुळे. ह्याच्यामुळे तुम्हाला जे काही शारीरिक त्रास व्हायचे किंवा ते फिजिकली जाणवत होते जाणवतं. ते आता पूर्णपणे तुम्हाला कमी झालेलं जाणवत आहे. थांबलं. म्हणजे आता ते त्रास तुम्हाला काही होत आता काय त्रास नाही. आता शुगर ही तुमची 140 शुगर आली आहे. हां हां हां. म्हणजे फास्टिंग 140 आहे आणि 146 PP आहे. हां हां हां. म्हणजे एकदम तुमचा Normal HbA1c आणि फास्टिंग PP पण नॉर्मल रेंजवरती आलेली आहे. होय. आणि गोळी पण आता 50-50 500 हो, म्हणजे तुमच्या आधी ज्या काही गोळ्या चालू होत्या त्याही डॉक्टरांनी त्या तुमच्या कमी कमी केलेल्या कमी आहेत. केल्या. बरोबर. म्हणजे एकंदरीत आपलं हे अँटॉक्स आणि डी आणि टीच्या वापरामुळे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? आहे समाधी नाही. समाधानी आहात. तर तुमचा हा असलेली थोडी बाईट जी आहे ते आपण जनहितासाठी आपण जर लोकांपर्यंत पोहोचवली तर काही हरकत नाही नाही. चालेल चालेल. धन्यवाद सर. मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना सांगितलं, घेतलं हे हा, हा. न्यूट्रिशन घ्या घ्या. हां घ्या. हां. हे प्रत्येक माझ्या पाहुण्याचं सांगितलं, मित्रांनी सांगितलं आणि बरोबर. कुणाला जे म्हणजे बाबा हे औषध घ्या, आणि त्यांनी चालू पण चालू केलेलं पण आहे. केले त्यांनी. बरोबर. म्हणजे तुम्हाला जो फायदा झाला तो हा, तुम्ही त्याचा इतरांपर्यंत फायदा पोहोचवला हा, आहे. पोहोच- मग तुम्ही एक चांगल्या मनाने इतरांनाही त्याचा सल्ला देत आहात. दिलाय. चांगली गोष्ट. म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्णपणे आपल्या ह्या वापरामुळे अँटॉक्स डी आणि टीच्या समाधानी आहात. समाधान आहे. चालेल. धन्यवाद. तुमचं इथून पुढं आयुष्य असंच हेल्दी आणि फिट राहो हीच संस्थेकडून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.